संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या मागे असलेल्या श्वानाची समाधी काढून टाकण्याची मागणी केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र पाठवण्यात आलेले आहे। मागणी करणारं पत्र आहे। यामुळे पुन्हा एकदा रायगडावरील श्वानाचा मुद्दा हा उपस्थित होतोय। मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? नाही, मी पाहिला, मी पण इतिहास वाचलेला, अनेक पुस्तकं वाचलेत शिवकालीन, आणि मी अनेक किल्ले फिरलेलो आहे। तो त्याची माहिती आहे। तो वाघा नावाचा कुत्रा कोणीतरी कोणाची तरी म्हणजे त्याला म्हणतात काय कल्पोकल्पित हे काही ते रचलं गेलं, किंवा जाडून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना आहे। तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता। ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजांची यथेच्छ राज्य संन्यासमध्ये बदनामी केलेली आहे, तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे। म्हणजे अलीकडचे आहे, त्याला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही। शिवाजीराजांच्या समाधीच्या शेजारी राजघराण्यातील समाधी आहेत, आणि त्या समाधीवरती वाघ्या कुत्र्याची समाधी असणं ही शिवचरित्रावरचा कलंक आहे। छत्रपती शिवाजीराजांचा आणि त्यांच्या राजपरिवाराचा अर्थातच आपल्या शिवस्वराज्याचा अपमान आहे। म्हणून ती समाधी काढली पाहिजे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे। शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत असा कुठला वाघ्या कुत्रा महाराजांच्या चरित्रात आढळत नाही। तो उत्तरकालीन साधनांमध्ये त्याच्यानंतर बखरकारांनी जसं रंगवलं तशा पद्धतीने तो रंगवला गेला, आणि वाघ्या कुत्र्याची समाधीची उंची ही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीपेक्षा अधिक असल्यामुळे सावली दुपारी पडताना त्या पवित्र समाधीवर पडते असं शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या भावना आहेत। आणि त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक आहे की अनैतिहासिक आहे ते एकदा तपासून, जर तो अनैतिहासिक आहे तर ती पुतळा तात्काळ महाराष्ट्र सरकार हटवेल अशी मला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।